गोंदिया जिल्ह्यात HRSP नंबर प्लेट बसवण्यासाठी 1 वर्षापासून शासनाने मोहीम उभारली असली तरी मात्र याकडे गोंदिया जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येते। जवळपास 1,50,000 वाहनांना HRSP नंबर प्लेट लावणे आवश्यक असताना सुद्धा आत्तापर्यंत 30 ते 40,000 वाहनांनी अद्यापही HRSP नंबर प्लेट लावली नसल्याची परिवहन अधिकारी यांनी सांगितले। आणि यामध्ये ज्या वाहनांनी HRSP नंबर प्लेट बसवली नसेल त्या वाहनांवर आता कारवाईचा बडगा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले असून अशा वाहनांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे। त्यामुळे आता तरी HRSP नंबर प्लेट लावण्यासाठी नागरिक पुढाकार घेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। एक शिबिर कार्यालय म्हणतो एप्रिलमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर 5/4ला जुनी बिल्डिंग पंचायत समितीचं देवरीचं या कार्यालयात तिथं आम्ही शिबिर कार्यालय घेणार आहोत। तिथं येणाऱ्या सर्व नागरिकांचं मग काय RTO रिलेटेड कुठलंही काम असेल, वाहन हस्तांतरण असेल, काय असेल त्याला तिथं मार्गदर्शन केलं जातं। सर्व ऑनलाईन सेवेबद्दल माहिती दिली जाते। त्याचबरोबर वाहतूक नियमांचं व चिन्हांचं देखील तुम्हाला सर्व माहिती दिली जाते अधिकाऱ्यांना। त्याचबरोबर शिकाऊ अनुज्ञप्ती ज्याला आपण लर्निंग लायसन्स म्हणतो ते तात्काळ देण्याची व्यवस्था आम्ही तिथं iPad मार्फत तुमची परीक्षा घेऊन आम्ही तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो। आणि अर्ज काही कुणाला अडचणी असेल ते देखील तिथं निवारण करतो। आणि ते झाल्यानंतर ज्यांनी मागच्या महिन्यात तिथंच लर्निंग लायसन्स काढले असेल त्यांना फक्त अनुज्ञप्ती द्यायची, फक्त लायसन्स देखील द्यायची। आम्ही टेस्ट घेऊन त्यांना लायसन्स देतो। आपल्याकडे साधारणतः 1-1.5 लाख वाहनांना बसवणं गरजेचं होतं, परंतु 1,08,000 बसून झालेले आहेत। तर साधारणतः 30 ते 40,000 बाकी आहेत। त्यांना देखील आवाहन करू इच्छितो की दंडात्मक कार्यवाही करण्याच्या ऐवजी त्यांनी लवकरात लवकर अपॉइंटमेंट घेऊन बसवाव्यात, नाहीतर आता तपासणी सुरूच आहे। अननेसेसरी 500 रुपयाच्या ठिकाणी तुम्हाला 1,000-2,000 रुपयाचा भुर्दंड पडू शकतो। तर त्यांनी जास्तीत जास्त आपल्या वाहनांचा HRSP नंबर प्लेट बसवून घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।